आज 5 दिवसांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जातंय। मुंबईच्या चौपाट्यांवर भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। 5 दिवस बाप्पांची सेवा केल्यानंतर गणरायाला निरोप दिला जातोय। गिरगाव आणि जुहू चौपाटीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। 5 दिवसांच्या गणपती विसर्जनाला आबालवृद्धांनी या ठिकाणी गर्दी केलेली बघायला मिळते। पाच दिवसांच्या या विसर्जनाचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी प्रतीक भालेकर। 5 दिवसांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन आहे आणि या विसर्जनाला सुरुवात देखील झालेली आहे। आपण सध्या मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरती पाहू शकतो। घरगुती गणपती अतिशय छोटे आणि सुरेख असे गणपती हे जे आहेत हे विसर्जनासाठी आलेले आहेत। त्या ठिकाणी शेवटची आरती सुद्धा करण्यात आलेली आहे आणि आता गणपती बाप्पा जे आहेत हे समुद्राच्या दिशेने चाललेत। या गणेश भक्तांच्या भावना काय आहेत आपण जाणून घेऊयात। कशा पद्धतीनं काय छोटीशी हुरहुर लागते आज गणपती बाप्पांचं विसर्जन आहे। नाही, हुरहुर वाटते म्हणजे काय, ते 5 दिवस आम्हाला माहितीच नाही पडली गणपती आले ते, आणि आता जातात ते म्हणजे आम्हाला दुःख वाटते असं। पण त्यांना ते हे करायचंच आहे, काय विसर्जन करायचंच आहे, त्याच्यात आम्हाला दुःख वाटते, भविष्याने लोकांना दुःख वाटते असं। तर आपण बघू शकतो या ठिकाणी उत्साह आहे भाविकांमध्ये। त्याचबरोबर त्या ब्ल्यू जेलीफिश या ठिकाणी आढळलेल्या होत्या, त्यांच्यापासून काय सुरक्षा उपाययोजना केली पाहिजे याची पूर्णपणे माहिती जरी दिली गेलेली नसली तरी या ठिकाणी जे आहेत आपण बघू शकतो BMC प्रशासनाकडनं लाईफगार्ड तैनात करण्यात आलेले आहेत, तराफे बांधण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी आता थोड्याच वेळात भाविकांची गर्दी लोटणार आहे आणि गणपती बाप्पांना या ठिकाणी निरोप देण्यासाठी हे सगळे भाविक या ठिकाणी जमणार आहेत। कॅमेरा पर्सन मनोज जयस्वाल सोबत पृथ्वी भालेकर, ABP माझा, मुंबई।